महाराष्ट्र की राजनीति में हनी ट्रैप को लेकर इस वक्त भूचाल मचा है। बीजेपी नेता प्रफुल्ल लोढ़ा हनी ट्रैप के अपने बिछाए जाल में खुद ही फंस गए। पुलिस ने उन्हें रंगे हाथ गिरफ्तार कर लिया है और राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सूरज चौहान द्वारा छावा संगठन के प्रदेश अध्यक्ष के साथ मारपीट का भी मामला गरमाया हुआ है। तीनों मुद्दों पर विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। हनी ट्रॅप आहेच, हनी ट्रॅप म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मोठे मोठे अधिकारी आणि आजी माजी सगळे राजकारणातील मंत्री ठिकाणी अनेक मोठे मासे हे सगळे त्यामध्ये ट्रॅप झालेले आहे। हा ब्लॅकमेलचा धंदाही हा मोठ्या जोरात सुरू झाला होता। ज्याचं नाव पुढे आलं तो लोढा, त्याने अनेकाकडून म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेतले, ज्याची आहे त्याच्याकडूनही पैसे वसूल केले। तो किमान 200 कोटी रुपये याच्यातून कमान वसूल केलेला आहे अशी माहिती सगळीकडे मोठ्या जोरात सुरू आहे। म्हणजे ज्याला दाखवलं त्याच्याकडून पैसे घेत जाणं हे धंदा त्यांनी राजरोसपणे सुरू केला आहे। आता ते कोणाचा कार्यकर्ता मी यावर बोलणार नाही, पण हे उघड लवकर होईल। लोढावर गुन्हा दाखल झाला आहे बलात्कारांचा, परंतु बाकीचे खूप लोक आहेत। आता करू देत ना कारवाई, फक्त कोणालाही प्रोटेक्शन घालून आमचं तसं म्हणणं आहे की कोणी कोणत्या पक्षाचं असो सगळ्यांनाच कारवाई झाली पाहिजे। त्यामध्ये असेल तर म्हणजे सत्य तपासून 100% फार मोठं राकेट आहे। आणि मी सांगेल की तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये 50 लोक तरी किमान सगळे अधिकारी घेऊन आणि लोकप्रतिनिधी घेऊन आहे।